श्री स्वामी समर्थ. श्रावणातली संकष्टी चतुर्थी कधी? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि शुभ मुहूर्त 2024. यंदा श्रावणातली संकष्टी चतुर्थी गुरुवारी येत आहे. श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा आणि काही उपाय केल्याने आपल्याला इच्छित लाभ मिळू शकतात. तसेच बाप्पाची कायम आपल्यावर कृपा राहू शकते. अपत्य प्राप्तीसाठी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता श्रावण संकष्टी चतुर्थी हे व्रत करतात. यंदा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाणार आहे. ऑगस्ट महिन्याची ही चतुर्थी हेरम संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते. स्त्रिया संतती आणि दीर्घायुष्याच्या इच्छेसाठी हे व्रत करतात. चतुर्थीच्या दिवशी गणेश आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते. जाणून घेऊया श्रावण संकष्टी चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त, पद्धत, मंत्र आणि चंद्रोदय वेळ. चतुर्थीचा शुभ मुहूर्त. चतुर्थी तिथी प्रारंभ 22 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:46 होणार आहे आणि चतुर्थी तिथी समाप्ती 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:38 होणार आहे. या दिवशी संकष्टी चतुर्थीचा पूजेचा मुहूर्त संध्याकाळी 6:40 ते 7:05 असणार आहे. या दिवशी चंद्रोदय वेळ काही ठिकाणी रात्री 9:02 होणार आहे तर काही ठिकाणी रात्री 8:58 होणार आहे. संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी उठून स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी टाकायच्या आहे आणि या दिवशी अंघोळ केल्यानंतर तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं आहे. देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करायची आहे आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे. या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना पाण्याने पंचामृताने अभिषेक घालू शकतात. अभिषेक घालताना तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना फुले फळे अर्पण करायचे आहे आणि पिवळे चंदन तुम्हाला लावायचं आहे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पांच्या आवडीचं लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर तिळाचे लाडू किंवा मोदक तुम्हाला अर्पण करायचे आहे. संकष्टी चतुर्थीची कथा वाचायची आहे. गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहे. यानंतर ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. पूर्ण भक्तिभावाने श्री गणेशाची आरती करायची आहे. सर्व मनोकामना पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे. काही चुकलं असेल तर क्षमा प्रार्थना देखील करायची आहे. दिवसभरात एक वेळा तरी गणपती अथर्वशीर्ष पठण करा. शक्य झाल्यास गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन या. रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदेवाचं दर्शन घेऊन चंद्रदेवाची पूजा करून गणपती बाप्पांची आरती करून उपवास सोडू शकतात. असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.